जसवंत सिंग तसा उलट्या काळजाचा. दिलेला शब्द पाळणं हेच तो महत्त्वाचं मानत होता. आजपर्यंत त्यांनी आयुष्यात कोणालाही दिलेला शब्द मोडला नव्हता. आपण धर्मशाळेकडनं पळालो का हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरलं नव्हतं. अमरसिंगशी लढत असताना मागून ओरडलं कोण हे कोडंसुद्धा त्याला उलगडण्यासारखं नव्हतं. पण घाबरलेला जसवंत बघता बघता शांत बनला. आपण शांतपणाने विचार करायला हवा हे त्याला पटलं. त्याचा एक साथीदार तर ठार झाला होता आणि दुसऱ्याचा हात छाटला गेला हे सुद्धा त्यांनी पाहिलं होतं. मागून कोणीतरी ओरडलं नसतं तर जसवंतनी पळण्याचा निर्णय घेतलाच नसता. अमरसिंगाची तलवारबाजी बघून तो थक्क झाला होता. आपण तलवारबाजीत त्याच्यापुढे अगदी फिके आहोत याची जाणीव जसवंतला झालेली होती. जेव्हा त्यांनी शांत डोक्यानं विचार करायला सुरुवात केली तेव्हा हात छाटला गेलेला आपला साथीदार आपल्याबद्दल सांगितल्याशिवाय राहणार नाही हे त्याच्या मनात ठाण मांडून राहिलं. ऐनवेळी अमरसिंगच्या मदतीला कोण आला हे बघण्याचा निश्चय त्यांनी केला आणि एका साथीदाराला बरोबर घेऊन तो पुन्हा धर्मशाळेच्या रोखानं निघाला. मशालीच्या उजेडात धर्मशाळेच्या दारात असलेल्या जवानाला जेव्हा जयसिंगने बघितलं तेव्हा त्याचं नकळत हृदयच थरथरलं. उदयसिंग चव्हाणशी टक्कर देणं आपल्याला अशक्य आहे याची त्याला खात्री पटली. चव्हाण हात तुटलेल्या कैद्याला एका घोड्यावर बसवून जेव्हा घेऊन जायला लागला तेव्हा त्याच्यावर धावून जाण्याचा विचार जयसिंगच्या मनात आला होता. पण लगेच त्यांनी स्वतःला आवरलं. 10-15 शिपायांना भारी असलेला उदयसिंग चव्हाण आपल्याला दाद देईल हे जयसिंगाला त्यावेळी पटण्यासारखंच नव्हतं. पण उदयसिंग चव्हाणला गाठायचंच या जिद्दीने तो पेटला. त्यांनी शांतपणे विचार करायला सुरुवात केली. उदयसिंगचा पिच्छा करणं अगदी शक्य होतं. उदयसिंग तसा धूर्त, तरबेज, तितकाच युद्धकुशल. जयसिंगनी विचार करायला सुरुवात केली की आपण डाकूगिरी पत्करली पण सरदारकी काही सोडलेली नाही आहे. उदयसिंग चव्हाण हा एकांडा शिलेदार आहे. आपल्याला गाठण्याचा तो प्रयत्न एकट्याने करणार हे जयसिंगनी गृहीत धरलं. त्याच्या जागी आपण असतो तर आपण काय केलं असतं हा त्यांनी तर्क केला. आणि मग आपली सगळी माणसं घेऊन तो झाशीजवळनं निघाला. ज्या पहाडी भागात तो मुक्काम ठोकून होता तिथून जवळच असलेल्या गावाजवळ तो आला. इतक्यात त्याचं भागण्यासारखं नव्हतं. 10 शिपायांना घेऊन तो उदयसिंग चव्हाणला तोंड देऊ शकणार नव्हता आणि चव्हाणच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नाही हे तर त्यांनी पूर्वीच ठरवलेलं होतं. 2 साथीदारांना त्यांनी पहाडी भागात पिटाळलं. 15-16 माणसं त्याच्या तळावर विश्रांती घेत पडली होती. त्यातल्या 10 जणांना त्यांनी आपल्या मदतीसाठी बोलवलं. कोणत्याही परिस्थितीत उदयसिंग चव्हाण आपल्याला गाठायला येईल हे त्यांनी गृहीत धरलं होतं. पकडला गेलेला आपला साथीदार आपली संपूर्ण माहिती देऊन जाईल. कदाचित तो आपल्या तळाबद्दल सांगेल याविषयी त्याच्या मनात अजिबात शंका नव्हती आणि नेमकं तसंच झालं. दूरवरच्या पहाडावरनं गावाच्या रोखानं उतरणारा घोडेस्वार जयसिंगनी पाहिला तेव्हा आपला तर्क किती अचूक होता याची त्याला खात्री पटली. आता प्रत्येक हालचाल शांत डोक्यानं करायला हवी हे त्यांनी स्वतःच्या मनाला पटवलं. गावात जाणाऱ्या सभोवतालच्या 5 वाटा त्यांनी रोखून धरल्या. आपल्या या योजनेवर तो बेहद्द खुश होता. गावातले सगळेच्या सगळे जवान एकत्र आले तरी आपण त्यांना रोखून धरू याचा पूर्णपणे विश्वास जयसिंगच्या मनात निर्माण झाला होता. त्यावेळी पूर्वेकडे नुकतंच तांबडं फुटलं होतं. दूरवर दिसणारा घोडेस्वार चव्हाणच आहे हे ठामपणे सांगता येणं कठीण होतं. पण जयसिंगला आता कसलीही घाई नव्हती. कारण गावात शिरताना त्याला कुठलाही अटकाव करायचा नाही आणि गावाबाहेर पडताना मात्र त्याला जिवंत निसटू द्यायचा नाही हा निश्चय त्यांनी केलेला होता. गावात शिरतानाच तो उदयसिंग चव्हाण आहे याविषयी जयसिंगच्या मनात शंका उरली नाही. चव्हाणच्या कार्याची पद्धत बघता तो गावात फारशी विश्रांती घेणार नाही. ठाकुराकडून आपल्या पहाडी इलाख्याची माहिती घेऊन तो त्या भागासाठी जाण्याकडे निघेल याच विचारांचं थैमान त्याच्या मनात सुरू झालं.
ऊन तापायला लागलं तसं उदयसिंग चव्हाण गावाच्या सीमेकडे येत असलेला जयसिंगने बघितला. जयसिंगचा तर्क अगदीच अचूक ठरला होता. ज्या भागात जयसिंग दडी मारून बसला होता त्याच भागात चव्हाण आला आणि जयसिंगने पहिली गोळी झाडली. आपण त्याला आणखीन थोडं जवळ येऊ द्यायला पाहिजे होतं हे गोळी चुकता जयसिंगच्या लक्षात आलं. त्याच्या साथीदारांनी सुद्धा गोळीबाराला सुरुवात केली, पण तोपर्यंत उदयसिंग चव्हाणनं पुन्हा घोडा गावाच्या रोखानं केलेला होता. घोड्याला वेडी वाकडा पळवत होता आणि चव्हाण जेव्हा गावात शिरला तेव्हा मात्र जयसिंग कचरल्यासारखा झाला. उदयसिंग चव्हाण किती भयंकर आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. गावातून बाहेर निसटण्यासाठी तो काहीतरी युक्ती काढेल असं जयसिंगला वाटत होतं. कदाचित तो दुसऱ्या बाजूनं पळण्याचा प्रयत्न करेल असाही तर्क त्यांनी केला, पण तो तर्क पाहता पाहता नाहीसा झाला. कारण चव्हाणच्या जागी आपण असतो तर नेमकं काय केलं असतं हा विचार पुन्हा एकदा त्यांनी केला आणि चव्हाणच्या जागी आपण असतो तर याच वाटेनं बाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता असाच विचार त्याच्या मनात आला. कारण गोळीबार करणारा दुश्मन निदान त्या बाजूला तरी बेसावध असेल. चव्हाण पुन्हा त्याच बाजूनं पळण्याचा प्रयत्न करेल अशी शंका वाटणं शक्य नाही आणि हा विचार जयसिंगने केला. जयसिंग पुन्हा एकदा खुश झाला, कारण उदयसिंग चव्हाण पुन्हा त्याच मार्गानं गावाच्या बाहेर जायचा प्रयत्न करत होता हे त्यांनी पाहिलं. जयसिंगने आपल्या साथीदारांना इशारा केला. आता मात्र गोळीबार करताना हयगय करायची नाही याची जाणीव त्यांनी हलक्या आवाजात सगळ्या साथीदारांना दिली. उदयसिंग चव्हाण वाऱ्यासारखा घोडा फेकत गावाच्या सीमेवर आला. गोळीबार होईल हे त्यांनी सुद्धा गृहीत धरलेलं असावं हे त्याच्या घोडा फेकीवरनं जयसिंगने ओळखलं. एकाएकी गोळ्या थडथडल्या. मगापेक्षा नेमबाजी अचूक होती, पण चव्हाणची हालचाल अशी होती की कितीही अचूक गोळ्या झाडल्या तरी उपयोग होणं शक्य नव्हतं. चव्हाणला माघारी वळून पुन्हा गावात जाताना त्यांनी बघितलं तेव्हा मात्र जयसिंगला आणखीन चेव चढला. ठाकूर आपलं शत्रुत्व पत्करणार नाही, गावातलं कोणी उदयसिंग चव्हाणला मदत करणार नाही याची पक्की खात्री जयसिंगला होती. कारण आपण तसं केलं तर आपल्या गावाचं काय होईल याची गावकऱ्यांना आणि ठाकोरांना पूर्णपणे जाणीव असणार. चव्हाण पुन्हा गावात शिरला. आता त्याला गावकऱ्यांच्या मदतीशिवाय तरी बाहेर पडता येणार नाही याची खात्री जयसिंगला झाली आणि अंधार पडल्याशिवाय उदयसिंग चव्हाण गावाबाहेर पडायचा प्रयत्न करणार नाही हे सुद्धा त्यांनी ओळखलेलं होतं. रात्र जवळ आली तशी त्यांनी आपल्या सगळ्या साथीदारांना डोळ्यात तेल घालून पहारा करायची सूचना केली आणि शांतपणे तो पूर्वीच्या जागी येऊन थांबला. कुठून तरी आपल्याला गोळीबाराचे आवाज ऐकू येतील हे त्यांनी गृहीत धरलं होतं. रात्र रेंगाळत संपली. संपूर्ण रात्रीत काहीही घडलं नाही. कदाचित चव्हाणला गावाबाहेर पडायची हिंमतच झालेली नसावी हा तर्क त्यांनी केला, पण तो तर्क जयसिंगला स्वतःलाच पटला नाही. कारण उदयसिंग चव्हाण तसा माघार घेणारा नव्हता. दुश्मनांची कितीही मोठी संख्या चव्हाणच्या मनात भीती निर्माण करू शकत नव्हती. आपण जी केली तशीच दुश्मनानं केलेली कोंडी तशीच चालू ठेवण्याइतका चव्हाण लेचापेचा नव्हता आणि तरीही तो रात्री गावाच्या बाहेर पाडू नये हे जयसिंगला गोंधळात पाडणारं होतं. काही झालं तरी जागा सोडायची नाही असा विचार जयसिंगने केला. कदाचित आपण कंटाळून निघून जाऊ, आपल्याला सहजासहजी मग पळ काढता येईल असा विचार धूर्त चव्हाणनं केलेला असावा असा विचार जयसिंगच्या मनात एकसारखा घोळत होता. ती रात्र संपली. दुसरा दिवस उजाडला तेव्हा जयसिंग बेचैन झाला होता. त्यांनी आपल्या एका साथीदाराला जवळ बोलवलं गावात पाठवण्यासाठी. आपण त्याला गावात पाठवावं का पाठवू नये या विचाराचं थैमान जयसिंगच्या मनात सुरू झालं. उदयसिंग चव्हाण गावातच असला तर तो आपल्या या साथीदाराला जिवंत सोडणार नाही याची जाणीव त्याला झाली होती. शिवाय ठाकूर किंवा गावातले लोक उदयसिंग चव्हाणला किंवा आपल्याला मदत करणार नाहीत हेही त्यांनी गृहीत धरलेलं होतं. जयसिंगचा साथीदार फिरत फिरत निघाला. जयसिंग वाट बघत राहिला. त्याची छाती धडधडत होती. नेमकं काय घडेल याची कल्पना त्याला करता येत नव्हती. बराच वेळ निघून गेला. कदाचित आपला साथीदार आता परत येणार नाही याच विचारात असलेल्या जयसिंगला जेव्हा तो घाईघाईत येताना दिसला तेव्हा उदयसिंग चव्हाण पळून गेलेला असणार याची खात्री जयसिंगला झाली
आणि नकळत तो क्रोधानं लालबुंद झाला. आणि नेमके त्याला वाटत असलेले शब्द साथीदाराच्या तोंडून त्याला ऐकायला मिळाले. आपल्या सगळ्या साथीदारांना त्यांनी एकत्र केलं. तो बेधडक गावात शिरला. तेव्हा आपण काय करावं हे त्याच्या डोक्यात नव्हतं. जयसिंग ठाकूरच्या वाड्यासमोर आला. ओरडून त्याने ठाकूरला बाहेर बोलवलं. पण आपलं चिडणं योग्य नाही आहे याची जाणीव त्याला होती. ठाकूर, चव्हाण कुठं आहे? तो काल रात्रीच गेला. आम्हाला टापांचा आवाज नाही ऐकू आला. त्यांनी घोडा नेलाच नाही. ठाकूर, आम्ही गाव वेढलेलं असताना तुम्ही त्याला मदत केलीत. तुम्ही गाव वेढलं होतं? एकाएकी ठाकूरचा आवाजच बदलला आणि आपण बोलण्यात चूक केली हे जयसिंगच्या लक्षात आलं. मनात आणलं तर हा ठाकूर आपली धुळधाण उडवेल याचीसुद्धा जाणीव जयसिंगला होती. ठाकूर, वेढ हा गावासाठी नव्हता, तो चव्हाणसाठी होता. गावातला कोणीही माणूस बाहेर जाताना दिसला असता तर आम्ही काहीही त्या माणसाला केलं नसतं. सरदार, या गावात असले खेळ करू नका. सरकारी फौज आली तर आमची धुळधाण उडवून देईल. आजपर्यंत हे गावातले लोक मानानं जगलेत. आम्हाला मान खाली घालायला लावू नका. तुम्ही केव्हाही या, खा प्या आणि आरामात आलात तसे आरामात निघून जा. ठाकूरनी त्याला सांगितलं. जयसिंगनी जेव्हा आजूबाजूला बघितलं तेव्हा ठिकठिकाणी पांगलेले जवान कोणताही हल्ला झाला तरी तोंड द्यायच्या तयारीत आहेत हे जयसिंगच्या लक्षात आलं. ठाकूरांची समजूत घालून जयसिंगने त्या गावातनं पाय काढता घेतला. आता त्या गावाजवळ रेंगाणत राहण्यात अर्थ नव्हता, कारण भरपूर वेळ मिळालेला उदयसिंग चव्हाण आपल्याविरुद्ध काहीतरी हालचाल केल्याशिवाय राहणार नाही. कदाचित त्याने आपल्याविरुद्ध काहीतरी डाव रचलेला असेल असाही विचार जयसिंगच्या मनात आला. घाईघाईत आपल्या साथीदारांना घेऊन जयसिंग ज्या ठिकाणी घोड्यांना बांधलं होतं त्या ठिकाणी आला आणि दचकून आजूबाजूला बघत राहिला. आपल्याच साथीदारांची 2 प्रेतं बघताच तो पार हादरून गेला होता. ती दोन्ही प्रेतं रानटी जनावरांनी अर्धी खाल्ली होती आणि सगळे घोडे तिथून गायब झालेले होते. उदयसिंग चव्हाणनं आपल्याविरुद्ध आघाडी उघडली आहे, आपल्याला चहूबाजूनी पक्क आवडलं आहे याची खात्री आता जयसिंगला पटली आणि या उदयसिंग चव्हाणला समर्थपणे तोंड देण्याचा ठाम निश्चय जयसिंगने केला. अंधाराचा फायदा घेऊन गावातनं निसटायला उदयसिंग चव्हाणला उशीर लागला नाही. आपण अंधाराचा फायदा घ्यावा, जयसिंगला गाठावं हा विचार त्यांनी आधी केला, पण तो विचार त्यांनी मनातनं काढून टाकला. पहाडीकडच्या बाजूला जाऊन तो निवांतपणे एका ठिकाणी बसला, कारण शांतपणे विचार करणं गरजेचं होतं. सध्या तरी तो एकटा होता, त्याच्याकडे घोडासुद्धा नव्हता. घोड्याची आठवण होता त्याचं डोकं वेगळ्या मार्गानं निघालं. जयसिंगजवळ घोडे नव्हते. घोड्यांना त्याने गावाच्या आसपास कुठेतरी ठेवलेलं असावं आणि फार तर फार 2-4 पहारा त्या घोड्यांच्या ठिकाणी असावा असा विचार नकळत त्याच्या मनात येऊन गेला. उजाडीपर्यंत तो विश्रांती घेत बसला. उजाडलं आणि त्यांनी पहाडीच्या रोखानं चालायला सुरुवात केली. पहाडी अभेद्य गढीसारखी होती. पहारा ठेवला तर कोणाला आत शिरणं अशक्य होतं. झाशीपासून जवळ असलेल्या पहाडीबद्दल त्यांनी 1-2दा ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात तो पहाडीत उतरलेला नव्हता. विचारांच्या तंद्रीत तो थबकला. कसले तरी आवाज त्याच्या कानात शिरले. तो आवाज दूरवर होत असला तरी वाऱ्यामुळे तो जवळ वाटत होता. कानोसा घेत त्याने आवाजाच्या रोखाने चालायला सुरुवात केली. कदाचित ती जयसिंगची माणसं असावीत हा विचार उगाचच त्याच्या मनात यायला लागला. कदाचित आपल्याला एखादा घोडा त्या ठिकाणी सापडेल हा विचार करत तो चालला असताना नकळत सावध झाला. सूर्य तसा पूर्णपणे डोक्यावर आला नव्हता, तरी चटके बसत होते. थोडा वेळ सावलीत बसावं हा विचार त्याच्या मनात येत होता, पण तो बसू शकला नाही. जवळजवळ 20-22 घोडे घोळक्यांनी बांधलेत हे त्यांनी बघितलं. दमदार फावलं टाकत कोणीतरी आपल्या रोखानं येतं आहे हे त्यांनी पाहिलं, पण त्यांनी हालचाल काही केली नाही. घाबरायचं त्याला कसलंही कारण नव्हतं. घोड्यांच्या रक्षणासाठी फक्त 2 माणसं ठेवलेली होती. त्या दोघांना आडवं करायला उदयला फारसे श्रम घ्यायला लागणार नव्हते. कोण आहे रे तू? दमदार आवाजात उदयला विचारण्यात आलं. अरे, माझं नाव सांगितलं तर तुला काय समजणार आहे? मला सांग, जयसिंग कुठं आहे?
आपल्या आवाजातून कोणतीही जाणीव होऊ न देता उदयसिंग चव्हाणनं विचारलं आणि जयसिंगचा तो शिपाई दचकला. फारसं डोकं चालवायची त्याला गरज नसावी, कदाचित तशी सवयही नसावी. हा आलेला आगंतुक आपल्या सरदाराच्या ओळखीचा असावा असा विचार त्याच्या मनात आला. ते कामासाठी गेलेत. हो, मी उदयसिंग चव्हाण. थंडपणे घोड्याच्या रोखानं चालता चालता त्याने आपलं नाव सांगून टाकलं. कडकडाट होऊन वीज जवळ कोसळावी असं त्या शिपायाला वाटलं. जोरात ओरडून आपल्या साथीदाराला सावध करत उदयवर बंदूक रोखण्याचा त्यांनी हुकूम सोडला आणि दुसऱ्या क्षणी तो जोरात ओरडून बाजूला धडपडला. उदयनी त्याच्या हातातली बंदूक खेचता खेचता उजव्या पायाचा गुडघा त्या शिपायाच्या पोटात खुपसला होता. उदयनी तशीच बाजूला झेप घेतली. पलीकडनं दुसऱ्या डाकूनं झाडलेली गोळी त्याच्या अगदी जवळून सणसणत गेली. जयसिंगची माणसं नेमबाजीत तरबेज आहेत हे उदयच्या लक्षात आलं. उदयनी हातातली बंदूक झाडली. गोळी झाडणारा डाकू जोरात ओरडून खाली आदळला, पण त्याच्या तडफडण्याकडे उदयने अजिबात लक्ष दिलं नाही. ज्याच्या हातातून बंदूक खेचली होती तो डाकू मात्र भेदरलेल्या नजरेने उदयकडे बघत होता. तो भीतीने थरथरत होता. त्याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती उभी राहिली होती. बावळट्ट चेहऱ्याचा, किरकोळ देहाचा हा तरुण, त्याच्या चेहऱ्यावरची माशीसुद्धा उडणार नाही असं बघणाऱ्याला वाटलं असतं, पण तो आता साक्षात सैतान वाटत होता. पहाडीत शिपाई किती आहेत? उदयसिंग चव्हाणनं विचारलं. 4-5 जण. आणि जयसिंग कुठे आहे? तो तुम्हाला शोधायला गेलाय. त्याच्याबरोबर किती शिपाई आहेत? 20 जण आहेत महाराज. पहाडासारखा दिसणारा तो शिपाई अधिकच घाबरला. हा चव्हाण आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही या जाणीवेनं तो हादरलेला होता. तुला मी ठार करू? हातातली बंदूक त्या डाकूच्या अंगावर भिरकावत उदयनी थंड आवाजात विचारलं. नाही, नको महाराज, तुम्ही सांगाल ते ऐकेन मी. अंगावर आलेली बंदूक कशीबशी झेलत त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. अरे तू मला कसली मदत करणार सांग? घोडे बांधलेल्या ठिकाणी चालता चालता उदयनी त्याला विचारलं. पुढे काय घडणार आहे याची त्याला कल्पना आली असावी, कारण तिरक्या नजरेनं तो बंदूक हातात घेतलेल्या शिपायाकडे बघत होता. घाबरलेल्या त्या शिपायानं बंदुकीत गोळी भरली हे त्यांनी बघितलं. त्यांनी सावधगिरी कितीही बाळगलेली असली तरी खट्ट असा बंदुकीचा आवाज आला आणि एकाएकी उदय 2 पावलं उजव्या बाजूला सरकला. सणसणत आलेली एक गोळी उदयच्या बाजूनं गेली, एका झाडाच्या खोडात शिरली. दुसरी गोळी भरायची संधी उदयनी त्याला दिलीच नाही. उदयनी पिस्तूल काढलं केव्हा आणि ते झाडलं केव्हा हेच मुळी त्या डाकूच्या लक्षात आलं नाही. तो उभ्या उभ्या खाली आपटला. उजव्या डोळ्याजवळून गोळी त्याच्या कपाळात शिरली होती. उदयचं काम झालं. घाई करण्याचं त्याला कुठलंही कारण नव्हतं. जयसिंग इतक्या लवकर येईल असं त्याला वाटत नव्हतं, कारण आपण पळून गेलोय हे समजायला त्याला 2 दिवस तरी लागतील याचा अंदाज उदयने घेतलेला होता. सगळ्या घोड्यांचे लगाम त्याने एकात एक बांधले. एका घोड्यावर तो स्वार झाला आणि सगळ्याच्या सगळ्या घोड्यांना घेऊन तो निघाला घाटीच्या दिशेने. घाटीत केवळ 5-6 डाकू असतील हे त्याला समजलं होतं. घाटीच्या रक्षणासाठी मागे ठेवलेली शिपाई अत्यंत कडवे लढवय्ये असतील हे त्यांनी गृहीत धरलं होतं, कारण घाटीचं रक्षण करणं महत्त्वाचं नव्हतं, तर घाटीत जमा केलेलं धन सांभाळणं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यांनी घाटी उतरायला सुरुवात केली तेव्हा सूर्य माथ्यावरनं ढळला होता. आपल्याला निशस्त्र अवस्थेत बघून ओळखलं तरी एकदम आपल्यावर हल्ला होणार नाही, निदान लपून तरी कोणी गोळी झाडणार नाही हे उदयसिंगनी गृहीत धरलं होतं. घाटीत उतरण्याची वाट अत्यंत अवघड होती. सरावलेल्या घोड्यांना उतरताना किंचित त्रास होत नव्हता. दुसरा कुठला घोडा त्यांनी आणला असता तर ते निश्चित घोडा बिचकला असता. जास्त घोडे असते तर घाबरून अर्ध्या आधी खोल दरीत कोसळले असते. घोड्यावरून बसून खाली उतरणं धोक्याचं आहे असं वाटलं तरी उदय खाली उतरला नाही. आणि घोडे एकमेकांना एका रांगेत बांधलेले होते, त्यामुळे एकामागून एक अशी घाटी उतरायला त्या घोड्यांना कसलाही त्रासच होत नव्हता. चुकून एक घोडा खाली कोसळला तर सगळेच्या सगळे घोडे हाताबाहेर जातील याची उदयला कल्पना होती,
पण त्या घोड्यांचा फारसा विचार करायची त्याला गरज नव्हती. तो घाटी उतरला. भयान अशा त्या जागेवरनं त्यांनी नजर फिरवली आणि त्याच वेळी एका घोड्याचं खिंकाळणं त्याच्या कानात शिरलं. आणखीन 10-12 घोड्यांनी त्याला साथ दिली होती. ज्या बाजूला तो घोडा खिंकाळला त्या बाजूनी त्याने आपला घोडा न्यायला सुरुवात केली. घाटीच्या वरच्या बाजूला शरीर भाजून निघत होतं, पण घाटीत मात्र गारव्यामुळे शरीरावर काटा उभा राहत होता. एकाएकी त्यांनी घोड्याचा लगाम खेचला. दमदार आवाजात त्याला थांबण्याचा हुकूम झाला. भल्या मोठ्या वृक्षाच्या आडून एक बंदूकधारी पुढे आला. उजव्या बाजूकडून आणखीन 2 जण आले. उदयची नजर आजूबाजूला भिरभिरायला लागली. आणखीन किमान 2 जणी तरी दिसायला हवेत असं त्याला वाटायला लागलं. त्याशिवाय हालचाल करणं कठीण होतं. अरे, घोडे का आणले? बंदूक रोखलेल्या डाकूनं पहाडी आवाजात विचारलं. प्रश्न विचारणाऱ्या डाकूचे केस पिकले होते. डोळ्याभोवती सुरकुत्याने जाळं विणलं होतं. त्याचं वय 60च्या दरम्यान असावं, पण देहयष्टीनं मात्र तो अतिशय दणकट वाटत होता. त्याच्या अंगावर सरदाराचा पेहराव होता. जयसिंगनी न्यायला सांगितले. अरे पण तू कोण? तोंडातून बाहेर येणारं नाव त्यांनी ओठावर दाबलं. निदान आणखीन 2 जण दिसेपर्यंत काही हालचाल करायची नाही हा निश्चय त्यांनी केला. हे बघा, मी कोण ते जयसिंगला ठाऊक आहे. त्यांना यायला 2 दिवस तरी लागतील. तोपर्यंत त्यांनी मला या घाटीत राहायचा हुकूम केला आहे. शक्य तितक्या नम्र आवाजात तो बोलत होता. त्याची नजर आणखीन दोघांना शोधत होती, पण आपण काहीतरी शोधत असल्याची जाणीव मात्र तो नजरेतून किंवा चेहऱ्यावरून भासवत नव्हता. एकटा डाव्या बाजूकडून एक खडकातनं आतनं बाहेर आला. खडका आडून दुसरा खडकावर चढला. सरदार कुठे? सरदार? हा, तो मला वाटतं मृत्यूची वाट बघत असावा. उदय त्या म्हाताऱ्याकडे रोखून बघत बोलला. त्याची नजर इतरांना देखील चुकवत नव्हती. सगळेच जण दचकलेले त्यांनी पाहिले. बोल, सरदार कुठे? हातातली बंदूक उदयच्या हृदयावर रोखत म्हाताऱ्याने विचारलं. ज्या ठिकाणी घोड्यांना ठेवलं होतं तिथे. तिकडे कशाला थांबले ते? मी थांबवलं. तो म्हातारा आणखीन गोंधळला. समोरच्या बावळट्ट तरुणाची उत्तरं इतकी विचित्र होती की गडबडून काय करावं हे त्याला समजत नव्हतं. खाली उतर. काही सुचत नसल्यामुळे म्हाताऱ्याने ओरडून हुकूम सोडला आणि शांतपणे उदयनी घोड्यावरनं खाली उडी घेतली. आता बोल, सरदार तिथं काय करतात? म्हाताऱ्याच्या आवाजात संशय भरलेला होता. समोरचा सरकारी माणूस असावा आणि तो एकटाच आला याचाच अर्थ घाटीच्या बाहेर जाण्याच्या वाटा रोखलेल्या असाव्यात असा विचार त्याच्या मनात येत होता. काय झालं आहे? तुझ्या सरदाराला चालता येत नाही आहे. त्याचे 2 पाय मी बांधून टाकलेत आणि सध्या त्याला मी एका झाडाला उलटा टांगला आहे. मिश्किल हास्य चेहऱ्यावर आणत उदय म्हणाला. सगळ्यांना भडकवायचा त्याचा उद्देश होता आणि नेमकं तेच घडलं. चिडलेल्या म्हाताऱ्याने बेधडक गोळी झाडली. मागे असलेल्या घोड्याने जोरात खिंकाळून बाजूला उडी घेतली. तसाच तो खाली कोसळला. गोळी त्या घोड्याच्या माने चिरली होती. उदयने हातघाईचा प्रसंग ओळखला. तसं बघितलं तर तो याच प्रसंगाची वाट बघत होता. कुणालाही संधी द्यायची नाही हे त्यांनी पूर्वीच ठरवून ठेवलेलं होतं. पहिली गोळी त्यांनी खडकावर बसलेल्या डाकूवर झाडली. दुसरी गोळी खडकाच्या समोर असलेल्या डाकूच्या डोक्यात. त्यांनी अचानक कोलांटी उडी घेतली आणि घोड्याच्या पाठीवरनं पलीकडे उडाला. जवळजवळ एकाच वेळी झाडलेल्या 3 गोळ्या त्यांनी चुकवल्या. शांतपणे उभं राहून त्यांनी घाईघाईत गोळ्या भरणाऱ्या दोघांना आडवं केलं. त्यांना बिचाऱ्यांना प्रतिकार करायची संधीच मिळाली नाही. पण म्हाताऱ्यानं ती संधी घेतली. फारशी घाई न करता त्यांनी नीट नेम धरून उदयवर गोळी झाडली. किंचित खाली वाकून उदयनी गोळी चुकवली. तू कोण आहेस? उदयनी थंड आवाजात विचारलं. त्यावेळी तो म्हातारा बंदुकीत गोळी भरत होता. मनात आणलं तर समोरचा तरुण आपल्याला जिवंत राहू देणार नाही याची त्याला कल्पना होती. पण त्या सैतानाला ठार करण्याची एखादीही संधी आपल्याला मिळू शकेल असं सुद्धा त्याला वाटत होतं. पण तशी संधी त्याला मिळालीच नाही.
बंदूक रोखण्यासाठी त्यांनी वर केली, मात्र त्या आगंतुक तरुणानं झाडलेल्या गोळीचा दणका उडाला. म्हाताऱ्याचा उजवा हात खांद्यातनं निकामी झाला. नकळत तो जोरात ओरडला. त्याच्या हातातली बंदूक खाली पडली. म्हातारबुवा, मी उदयसिंग चौहान. तुझा सरदार सध्या माझीच वाट पाहत बसलेला असेल आणि मी अद्याप त्या गावातच आहे अशी त्याची कल्पना असेल. उदयसिंग चौहान पिस्तुलात गोळ्या भरता भरता बोलला आणि समोर एखादं पिशाच्य पाहावं तसा हादरून तो म्हातारा समोर बघत राहिला. खांद्याला होणाऱ्या वेदनेचा सुद्धा त्याला विसर पडलेला असावा. इकडे उदयसिंग चौहानचं काय झालं ही चिंता कॅप्टन पीटरला भेडसावत होती. तो हात धुवून राजे फतेसिंहाच्या मागे लागला होता, कारण 2 वेळा जो घोडा पहिला आला तो राजे प्रतापसिंगांचा होता आणि राजे प्रतापसिंग आणि फतेसिंग यांचे संबंध जीवाभावाचे होते. या सगळ्या प्रकारामागे राजे फतेसिंहाचा हात असावा हाच विचार कॅप्टन पीटर करत होता. आपला घोडा पहिला आला नाही तर आपली प्रतिष्ठा संपली असा जर का त्यांनी ग्रह करून घेतला असेल तर हे सगळं घडणं कॅप्टन पीटरला शक्य वाटत होतं. सूत्रधार झाशीत आणि उदयसिंग चौहान मात्र गेलाय गावात भटकायला असं कॅप्टन पीटरला वाटत होतं. खरं म्हणजे तो चौहानवर खूप चिडला होता. कदाचित तो चौरंगीला निघून गेला असंही त्याला वाटत होतं, पण एखादं काम अर्धवट सोडून जाणारा उदयसिंग चौहान नाही याची पक्की खात्री त्याला वाटत होती. विचारांनी बेचैन बनलेला कॅप्टन पीटर अंधार पडता पडता आपल्या बंगल्यातनं बाहेर पडला. त्यावेळी 10 शिपाई त्यांनी बरोबर घेतले होते. आपण कुठे चाललो याचा थांगपत्ता त्याने ठाण्यावर कोणालाही लागू दिला नव्हता. किल्ल्यातून तो बाहेर पडला. आपल्याला कुठल्या ठिकाणी नेण्यात येतं याची कल्पना त्याच्याबरोबरच्या एकाही शिपायाला नव्हती आणि आपण कुठे चाललोय हे विचारण्याची हिंमत सार्जंटमध्ये नव्हती. कॅप्टन पीटरनी जेव्हा शहराला भला मोठा वळसा घालायला सुरुवात केली तेव्हा सगळे शिपाई बुचकळ्यात पडले. अधूनमधून पीटर उगाचच रानात वेळ काढायला लागला तेव्हा शिपाई जास्त गोंधळले. रात्र बरीच वाढली आणि कॅप्टन पीटर गावाच्या एका बाजूला असलेल्या भव्य वाड्यासमोर येऊन थांबला. तटाच्या भव्य दाराजवळ लोंबकळत असलेला दोर त्यांनी खेचला. शांत वातावरणात घंटानाद घुमला. कॅप्टन पीटर दारापासून 4-5 पावलं मागे राहिला, कारण त्या भव्य दाराला हातभर लांबीचे सुळे बसवण्यात आलेले होते. घोड्याच्या टापांचे आवाज दाराच्या आतल्या बाजूला थांबले. दिंडी दरवाजा उघडला गेला. एक मशालधारी शिपाई मशाल बाहेरच्या बाजूला धरून कोण आलंय ते बघायला लागला. मी कॅप्टन पीटर. कॅप्टननी दमदार आवाजात जाणीव दिली. दचकून त्या शिपायाने डोकं आत घेतलं. घाईघाईत त्यांनी दार उघडण्याची सूचना आपल्या साथीदारांना केली. ते भव्य दार उघडलं गेलं. घोडा फेकत कॅप्टन पीटर आत शिरला. मागून शिपाई होतेच. इतक्या रात्री कॅप्टन पीटर आपल्या वाड्यात आलेला बघून प्रतापसिंग गडबडला. काहीतरी भयंकर घडलेलं असावं असं त्याला वाटलं. राजेसाहेब, ताबडतोब आमच्याबरोबर या. कॅप्टन पीटरनी त्याला अतिशय घाई असल्याचं भासवलं. कुठे? राजवाड्यात. जरा घाई करा. प्रतापसिंग काही विचारायला थांबलाच नाही. थोड्याच वेळात तो घोडा घेऊन त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा तो सारखे प्रश्न विचारत होता. मनातल्या मनात तो अतिशय घाबरला याची जाणीव कॅप्टन पीटरला झाली होती. जेव्हा राजवाड्याकडे जाण्याचा रस्ता सोडून कॅप्टन पीटर उजव्या बाजूला वळला तेव्हा मात्र प्रतापसिंग घाबरला, पण त्यांनी तसं दाखवून दिलं नाही. कॅप्टन, आपल्याला वाड्याकडे जायचं होतं. हो होतं, पण आधी आपल्याला ठाण्यावर जायला पाहिजे. कॅप्टन बोलला. त्याच्या आवाजातला फरक प्रतापसिंगला जाणवल्याशिवाय राहिला नाही. आपल्याला काही धोका तर नाही ना हा विचारसुद्धा प्रतापच्या मनात आला. त्यावेळी कॅप्टन पीटर विचार करत होता आपण टाकत असलेल्या पावलांचा. आपण जी पावलं उचलली ती चुकीची तर नाही आहेत ना असं त्याला वाटत होतं. पण चूक असो किंवा नसो, आपले सगळे अधिकार यावेळी पणाला लावायचेच असा ठाम निश्चय त्यांनी केला होता. सगळेजण ठाण्यावर आले. ठाण्यावर येता येताच कॅप्टननी प्रतापसिंगला निशस्त्र केलं. कॅप्टन, याचा अर्थ काय? राजे जयसिंगला कुणी ठार केलं? मी मारलं असं तुम्हाला वाटतंय का? तापलेल्या आवाजात प्रतापसिंगने विचारलं. आपल्याला नेमका कोणता धोका आहे हे आत्ता कुठे प्रतापच्या लक्षात आलं होतं.
राजे उगा शेरा ताणू नका. जयसिंग बसलेला घोडा पहिला येणार हे सगळ्यांना ठाऊक होतं. पहिल्या वेळी सगळ्या घोड्यांच्या खुरांमध्ये किडे घालण्यात आले. फक्त तुमचे 3 घोडे शाबूत होते. आपण कॅप्टन, त्या किड्यांचा माझा संबंध काय? स्पर्धा घेतली होती ना त्यावेळेला. आपण ती सूचना माझीच होती कॅप्टन. पण राजे, दुसऱ्या वेळेला जयसिंगचा घोडा पाहिला येईल हे आधीपासून स्पष्ट दिसत होतं. जयसिंगला अर्ध्यावर ठार करण्यात आलं आणि मग परत तुमचाच घोडा पहिला आला. कॅप्टन पीटर रागावलेला होता. शेंडी तुटो पारंबी तुटो. ज्यांनी या शुद्ध स्पर्धेला घाणेरडं वळण दिलं त्याला शासन करायचा निश्चय कॅप्टननी केला होता. कॅप्टन, आत्तापर्यंत स्पर्धा आम्हीच बोलवल्या. दूरदूरच्या घोड्यांनी इथे जिंकून बक्षिसं मिळवली आहेत. पण आत्ता जे काही घडलं आहे त्याच्याशी आमचा संबंध नाही काही. प्रतापसिंगचा आवाज आता नरमला होता. राजे, माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कुणाचा संशय घेतला असता? प्रतापसिंग काहीच बोलला नाही. का कोण जाणे, पण त्याचा धीर खचला होता. कदाचित आपण बदनाम होऊ असंही त्याला वाटत असेल. कदाचित आपलं पितळ उघडं पडेल अशी त्याची भावना झाली असेल. एकाएकी कॅप्टन पीटर शांत झाला. आपण धूर्तपणानं पावलं उचलायला लागलो आहे हा विचार येताच तो एकाएकी बदलला. आवाज चढवून बोलणाऱ्या कॅप्टनचा सूर नरमला. हे बघा राजे, आम्ही सरकारी माणसं. आम्ही तुमच्याबरोबर थोडं कडक वागलो, वाईट वाटून घेऊ नका. राजघराण्याची प्रतिष्ठा राखणं हे आमचंही काम आहे आणि आमचं ते कर्तव्य आहे. आपण घेतलेला हा पवित्रा अचूक आहे हे दुसऱ्या क्षणी कॅप्टन पीटरच्या लक्षात आलं. राजे प्रतापचा देखील चेहरा एकाएकी बदलला. कदाचित त्याच्या मनातली भीती नाहीशी झाली असेल. कॅप्टन, माझं त्याबद्दल काय म्हणणं नाही आहे. खरा गुन्हेगार शोधून काढण्यासाठी तुम्ही आम्हाला त्रास दिलात तरी आम्हाला त्याचं वाईट वाटणार नाही. पण कॅप्टन, गुन्हेगार शोधून काढायला आमचे महाराज समर्थ आहेत आणि त्या गुन्हेगाराला शासन करायला सुद्धा ते समर्थ आहेत. राजे, तुम्ही गुन्हेगार आहात असं जर महाराजांना समजलं तर ते तुम्हाला शासन करतील? नक्कीच करतील. राजे प्रतापसिंग ठामपणे बोलले आणि आपण घेतलेला पवित्रा चुकीचा आहे हे कॅप्टन पीटरच्या लक्षात आलं. कारण पुढे कुठलीही हालचाल तो करू शकत नव्हता. कोणते प्रश्न विचारावेत, कोणत्या पद्धतीनं विचारावेत याची सुद्धा कल्पना कॅप्टन पीटरला येत नव्हती. शांतपणे कॅप्टननी प्रतापसिंगला जाण्याची अनुमती दिली. कोणताही राग मनात न बाळगता प्रतापसिंग गेले खरे, पण आज ना उद्या प्रतापसिंग सूड घेण्याचा प्रयत्न करेल याची खात्री कॅप्टनला होती. कारण प्रतापसिंग कसा सुडानं हमेशा पेटलेला असतो याच्या कॅप्टन पीटरनं अनेक कथा ऐकल्या होत्या. पण आपल्याकडे मान वर करून बघण्याची प्रतापसिंगची हिंमत नाही हे सुद्धा कॅप्टन पीटर जाणून होता. आपल्या संरक्षणाखाली राहावं असंच राजे फतेसिंग अमरसिंगला सांगत होते. मोठ्या प्रमाणात दुश्मनानं हल्ला केला तर त्याच्यापासून स्वतःला सावरणं कठीण होईल याची जाणीव फतेसिंग त्याला अधूनमधून देतच होता. पण धर्मशाळा सोडून कुणाच्याही संरक्षणाखाली जायची अमरसिंगची तयारी नव्हती. कारण स्वतःचं शौर्य आणि स्वतःचं मनगट याच्यावर त्याचा पूर्ण भरवसा होता आणि त्याहीपेक्षा जास्त स्वतःच्या बुद्धिमत्तेवर होता. तो सुडानं पेटला होता, पण त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात सुडाचा लवलेश नव्हता. जयसिंगला ठार मारण्यामागे हात कोणाचा असेल हे त्यांनी तर्काने ओळखलं होतं. त्याचा रोख होता प्रतापसिंगवर. पण झाशीसारख्या ठिकाणी राजघराण्यातल्या एखाद्या व्यक्तीला जाब विचारणं किती धोक्याचं आहे याची ही जाणीव त्याला होती. जवळजवळ 4 दिवस तो प्रतापसिंगच्या वाड्याजवळ भटकत होता. कोणालाही आपला संशय येणार नाही, आपल्या हालचाली कोणाच्या लक्षात येणार नाहीत याची खबरदारी त्यांनी बाळगलेली होती. झाशीतून जाताना जयसिंगच्या हत्येची पूर्णपणे भरपाई करायचा त्याने निश्चय केला होता. अंतःकरणात पेटलेली सुडाची आग त्याला या झाशीतच शमवायची होती. पण हे सगळं शांत डोक्यानं करायचं हा निश्चय त्यांनी केला होता. अंतःकरणातनं पेटलेला अमरसिंग शांत राहायचा प्रयत्न करत होता खरा, पण त्यामुळे तो जास्त पेटून निघत होता. आपला शांतपणा कुठल्याही क्षणी ढळेल असं त्याला राहून राहून वाटत होतं.
अचानक कॅप्टन पीटरनी प्रतापसिंगला ठाण्यावर नेताना त्यांनी बघितलं. त्या रात्रीच्या वेळी सरकारी शिपायांबरोबर जाणारा एकटा प्रतापसिंग बघून अनेक शंका अमरसिंगच्या डोक्यात उभ्या राहिल्या. पण त्या मूळ धरू शकल्या नाहीत, कारण राजे प्रतापसिंग ही सामान्य आसामी नव्हती. इतक्या सहजासहजी त्याला कैद करणं शक्य नव्हतं. कदाचित काही तातडीच्या कामासाठी प्रतापसिंगला नेण्यात आलेलं असावं असं अमरसिंगच्या मनात आलं. तो ठाण्यापासून दूरवर अंधारात घोटमळत राहिला. आपण ठाण्यावर जावं, काय घडलंय ते बघावं असा विचार त्याच्या मनात येत होता. असा अवचितपणे तो ठाण्यावर गेला असता तर त्याच्याविषयी कोणी संशय घेतला नसता, कारण कॅप्टन पीटरशी त्याचे चांगले संबंध निर्माण झालेले होते. बराच वेळ निघून गेला आणि जेव्हा एकटा प्रतापसिंग ठाण्याच्या बाहेर येताना त्यांनी बघितला, तेव्हा त्याच्या मनात घोटमळणारे विचार बघता बघता नाहीसे झाले. पुन्हा सुडाने त्याच्या डोक्यात थैमान सुरू केलं. बघता बघता तो चवताळून उठला. पण तरीही त्याच्या मनाने त्याला सबुरीचा सल्ला दिला. जे करायचं आहे ते जरूर कर, पण संयमानं कर. सूड उगवण्याची आजच्या रात्रीत आलेली संधी वाया घालवू नकोस, पण घाई करू नको. आणि मनाचा सल्ला स्वीकारणं अमरसिंगला भाग होतं. हळूहळू त्यांनी अंधारातनं घोडा आडमार्गानं वळवला. झाशी गाव त्याला तोंडपाठ झालं होतं. प्रतापसिंग आपल्या वाड्याकडे कुठल्या मार्गानं जाईल याची त्याला कल्पना आली होती. तो भलत्याच मार्गाने निघाला. हळूहळू त्याचं उफाळलेलं मन शांत झालं. प्रतापसिंग आज आपल्या हातात सापडणार या जाणीवेनं अमरसिंगच्या मनात थैमान घालणारा सूड बघता बघता नाहीसा झाला. वाड्यापासून दूरवर अंधारात तो वाट बघत उभा राहिला. टापांचे आवाज जवळजवळ येत असलेले त्यांनी ऐकले. बघता बघता पुन्हा त्याचं डोकं विचारांनी भणाणलं. प्रतापसिंगला याच ठिकाणी ठार करावं का दूर नेऊन त्याच्याकडनं भरपूर माहिती मिळवावी याविषयी त्याचं एकमत होऊ शकलं नाही. विचार करायला त्याला सवडच मिळाली नाही. पाहता पाहता घोडेस्वार त्याच्या समोर येऊन ठेपला आणि नकळत अमरसिंगच्या तोंडून दमदार आवाज बाहेर निघाला. तू कोण? प्रतापसिंगने त्याच दमदार आवाजात विचारलं. मी अमरसिंग. असाच घोडा फिरव माझ्याबरोबर. अमरसिंगनं पहाडी आवाजात हुकूम सोडला. राजे प्रतापसिंगचं माथं भडकलं. उभ्या आयुष्यात त्यांनी कोणाचा हुकूम ऐकला नव्हता आणि आज आपल्याला एका यक्कश्चित माणसानं हुकूम करावा हे त्याला पटलंच नव्हतं. अमरसिंग, माझ्या वाड्यावर चल. हे बघ प्रतापसिंग, तुला माझ्याबरोबर यायला लागेल. तुझी हुकमत चालवायचा प्रयत्न करशील, हातपाय तोडून टाकीन मी. अमरसिंगने सरळ सरळ धमकी दिली. ती धमकी पोकळ नव्हती. आज जवळजवळ 6 दिवस वाट बघून अमरसिंगने त्याला गाठलं होतं. बोलल्याप्रमाणे तो वागल्याशिवाय राहणार नाही याची पक्की खात्री प्रतापसिंगला होती. कारण या अमरसिंगचा पराक्रम त्याने अनेकांकडनं ऐकला होता. आपण एकटे होत. कोणत्याही पद्धतीने आपण लढाईचा प्रयत्न केला तर अमरसिंग समोर आपण फार काळ टिकाव धरू शकणार नाही याची कल्पना त्याला होती. आणि मानहानी पत्करायला त्याचं मन तयार होत नव्हतं. तलवार खेचून काढायचा प्रतापसिंगने 2 वेळा प्रयत्न केला. प्रतापसिंग, आता चालणार का माझ्याबरोबर? अमरसिंगच्या आवाजाला एकाएकी वेगळी धार चढली. आधी प्रतापसिंग दचकला, मग मात्र त्याचं डोकं फिरलं. खसकन आपण तलवार काढली केव्हा त्याचं त्यालाच कळलं नाही आणि पुढे काय झालं हे त्याच्या लक्षात आलं नाही. आपल्या कमरेच्या म्यानातली तलवार अमरसिंगनं खेचली केव्हा आणि स्वतःच्या हातातली तलवार उडाली केव्हा याचा प्रतापसिंगला थांगपत्ताच लागला नाही. हे सत्य आहे का स्वप्न आहे हा त्याचा संभ्रम झणझणत असलेल्या हाताने नाहीसा करून टाकला. प्रतापसिंग, तुला माझ्याबरोबर यावंच लागेल. अमरसिंग, तुझा हट्ट तुला सोडून द्यायला लागेल. हे बघ, तुझा पराक्रम मला ठाऊक आहे. मी जोरदार आरोळी ठोकली तर तू मला ठार करू शकशील, पण या झाशीतून तू जिवंत निसटणार नाहीस. निसटून गेलास तर माझी माणसं तुला तुझ्या गावात येऊन ठार करतील. हो, मग ठोक आरोळी. अमरसिंगने त्याला सरळ सरळ आव्हान दिलं. प्रतापसिंग दचकला. अमरसिंग जबरदस्त तयारी करून आलेला असावा असा संशय त्याच्या मनात आला. ठीक आहे, कुठे जायचंय? बऱ्याच वेळानं अचानक प्रतापसिंगच्या तोंडून शब्द बाहेर पडले. माझ्याबरोबर चल, मी जाईन तिथे चल. अमरसिंग म्हणाला आणि संथपणे दोन्ही घोडे दौडत निघाले.
त्यावेळी एक अज्ञात घोडेस्वार आपला पिच्छा करत असल्याची जाणीव अमरसिंगला नव्हती किंवा प्रतापसिंगला सुद्धा नव्हती. श्रोते हो, हा होता या दीर्घ कथेचा तिसरा भाग. चौथा भाग ऐकण्यासाठी म्हणजेच शेवटचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.